परमेश्वर सत्यदेव आहे. आणि एक शेवटलं वचन मी ते मुद्दाम वाचू इच्छितो. आपण सर्वांनी ते काढा. स्वर्गात कोण जाणार आहे? प्रगटीकरण 22 आणि 15 अंडरलाईन करून घ्या. प्रगटी 22 आणि 15 मधील आहे. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, पुढचा ऐका, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व बाहेर राहतील. स्वर्गाच्या बाहेर कोण राहतील? हे जी लिस्ट दिलेली आहे, कुत्रे, कुत्रे म्हणजे जनावर नाही हो, जे आपल्या ओकीकडे परत जातात. म्हणजे एकदा जी गोष्ट मी ओकली आहे, घाण आहे, मी सोडलेली आहे, ते कुत्रे परत फिरतात आणि तिथे जातात. ज्या गोष्टी मी त्यागलेल्या आहे, ज्या गोष्टी मी सोडलेल्या आहे, ज्या सवय मी टाकलेल्या आहे, जे पाप मी पश्चाताप करून सोडलेले आहे, काही दिवसांनी काही वेळाने परत तिथे ते खायला जातात. हे कुत्रे स्वर्गाच्या बाहेर राहणार आहे. चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक हा विषय नाही. विषय आहे आता लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे हे सर्व बाहेर राहतील. बाहेर म्हणजे काय? बगीचात राहतील? कुठे राहतील? बाहेर नरकात राहतील. म्हणून लबाडी फार महत्वाचा विषय आपल्यासाठी. म्हणून येशू म्हणतो, तुम्ही तुमचा बाप सैतानापासून. काय स्टेटमेंट आहे! कोणाला राग येईल आणि त्यांना पण आला, पण येशू खरं बोलत होता. हे लबाडी करणारे, लबाडीची आव धरणारे, आवड असणारे आणि स्वतः लबाडी करणारे, फसवणारे यांना स्वर्गाच्या राज्यातून बाहेर ठेवण्यात येईल. ते कधीही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार नाही. प्रियांनो, प्रश्न परत हाच एकदा आहे जो येशू सांगतो, आम्ही कोणाची लेकरं आहोत? जर मी लबाडी करतो ना, एवढी पण लबाडी आहे, एवढं पण मापामध्ये, वजनामध्ये मी फरक केलेला आहे. माझ्या नातेसंबंधात असेल, माझ्या व्यवहारात असेल, माझ्या वागण्यामध्ये असेल, माझ्या कृतीमध्ये असेल, जे मी बोलतो ते मी करत नाही आणि जे मी करतो ते बोलत नाही. हे सगळे फसवणाऱ्याच्या कॅटेगरीत, ते सगळे लबाडीच्या कॅटेगरीत येतात. आशीर्वाद देतात पण मनातून शाप देतात. हे लबाड आहेत आणि या सर्वांचा बाप सैतान आहे, कारण तो लबाड आहे आणि लबाडीचा बाप आहे. येशू म्हणतो, प्रियांनो, जर मला देव, येशू त्या न्यायासनावर जेव्हा येईल तिसऱ्यांदा, अत्यभाय उद्गार वापरेल, तुम्ही तर लबाड आणि लबाडीचा बाप, तुमचा बाप सैतान आहे, तेव्हा माझी हालत काय होईल? अशा कित्येक आजवर मी लबाड्या केल्या ज्यांची क्षमा मी मागितली नाही, ज्यांचा पश्चाताप मी केला नाही. अशा कित्येक लोकांना मी फसवलं, माझ्या व्यवहारात फसवलं, माझ्या नातेसंबंधात फसवलं, माझ्या वागण्यात फसवलं, माझ्या कृतीत फसवलं. इथे येतो तेव्हा वेगळा असतो, बाहेर जातो मी तेव्हा वेगळा असतो, घरात असतो तेव्हा वेगळा असतो, दुकानात जातो तेव्हा वेगळा असतो, बाजारात जातो तेव्हा वेगळा असतो. हे मुखवटे सारखे मी बदलत किती वेळ फिरत आहे. यांना बाहेर ठेवण्यात येणारे, बाहेर स्वर्गाच्या राज्यातून. आणि माझी पूर्ण अशी विश्वास या दिवशी असा सांगण्याचा उद्देश आहे, आम्ही कोणी बाहेर राहू नये. त्या दिवशी आम्हाला सर्वांना गौरवाने, सर्वांच्या डोक्यावर मुकुट ठेवून देवाने त्याच्या राज्यात प्रवेश द्यावा. जेव्हा आमचा प्रवेश होईल तेव्हा सर्वांनी उठून टाळ्या वाजवाव्या आणि देवाने आम्हाला आलिंगन द्यावं उदया पुत्राला दिल्याप्रमाणे. असा सत्कार आमचा तिथे व्हायला पाहिजे. ना की आम्हाला हुसकलं पाहिजे, ना की आम्हाला घालवलं पाहिजे, ना की आम्हाला बाहेर ठेवलं पाहिजे. ही एक गोष्ट लबाडी आम्हाला तिथे जाऊ देणार नाही.
जर असं असेल आमच्या जीवनात आज इथे कोणाच्या प्रियांनो, देव आम्हाला स्पष्टतेने प्रखरतेने सांगत आहे, आजच वेळ आहे. एखाद्या वेळेस हे वचन परत येणार नाही आमच्याकडे. आजच हा वेळ आहे. सोडून देऊ. मरावं लागलं ना तरी मी खरंच बोलेल. माझं अहित झालं ना तरी मी खरंच बोलेल. माझं नुकसान झालं ना तरी मी सत्यच बोलेल. कोणी काही म्हणो मी खरंच बोलेल. कोणाला काही वाटो मी खरंच बोलेल. आणि खरं बोलणाऱ्याचा बाप स्वतः देव आहे. खरे बोलणं ख्रिस्ती लोकांची ओळख आहे. खरे बोलणं आमचा श्वास आहे, कारण आमचा देव सत्य आहे. हो, आम्ही लबाडी करू शकत नाही. आणि ठीक आहे, केली असेल बस, आता नाही. कारण आता आमच्याकडे देवाला सांगता येणार नाही. देवा मला तर माहितीच नव्हतं, आज माहिती झालं. तिथे देवाच्या राज्यामध्ये लबाडाची आवड धरणारे आणि लबाड बोलणारे यांचा प्रवेश होणार नाही. हे आपण आपल्या जागेवर उभं राहू. प्रार्थना करू.